एवढं आपल्या भावनात मतदान करा बर का. हा हा लक्षात आहे आमचं. तेवढं दुपारच्या जेवणाचं बघा. करतो करतो. हो आपल्या भावनात मतदान करा. हो हमारा नेता कैसा हो, शिवराज भाई जैसा हो. चला हो मतदान करायला, हो चला हो मतदान करायला. चला तर बघूया प्रसंग दुसरा. अगं बाया नवी भारी साडी घातली. होय कालच भेटली मला. मतदानाला जायचंय ना. पैसे नाही वाटले. आम्हाला पण कालच भेटले बाई साड्या. मी तर त्यांनाच मतदान करणार. ज्यांनी आम्हाला साड्या वाटल्या आम्ही त्यांनाच मतदान करणार. मतदानाच्या दिवशी माझी आमची भारी. नेसाया कलरची साडी, मसाले भारी. चला तर मतदान करायला. पुढच्या वेळेस पैसे आणून दे रे बाबा. चला जाऊ मतदान करायला, हो चला जाऊ मतदान करायला. चला तर बघूया प्रसंग तिसरा. ए मागच्या मुलांनी लोटालाटी करू नका. अगं बया, सगळीकडे त्या बाकीला घेऊन. अगं माझी मुलगी 18 वर्षाची पूर्ण झाली. काय म्हणते? 18 वर्षाची पूर्ण झाली मग कुठे निघाली तिला घेऊन? अगं माझ्या कमीला मतदान नोंदणीला घेऊन चालले. मतदार नोंदणीपेक्षा लगीन करून टाक. आता कमीचा घेऊन नोंदणी फॉर्म भरून टाक. मला तर ठाऊकच नव्हतं. मतदान करून काय मिळणार? लग्न केलं तर माझी जबाबदारी संपेल. चला चला जाऊ मतदान करायला, हो चला जाऊ मतदान करायला. चला तर बघूया प्रसंग चौथा. अहो तुम्ही सगळेजण कुठे चाललाय? अरे उद्या 20 मे आहे ना बाबा. अच्छा तुम्ही गावाला चालले आहात ना. मतदान करायला ना. जोडून सुट्ट्या आल्या आहे ना म्हणून आम्ही फिरायला चाललो आहे. आणि बघू मतदान. आमच्या एक मताने काय फरक पडणार आहे? मागचे मुलं तुम्ही पण चला आमच्यासोबत फिरायला. मतदान करायला. चला हो मतदान करायला, हो चला हो मतदान करायला. चला तर बघूया प्रसंग पाचवा. अगं बाई मी एवढी म्हातारी झाले कुठे जाऊ मतदान करायला? काय आजीबाई तुम्हाला नाही जायचं होय मतदान करायला? काठी टेकवत कुठे जाऊ मतदान करायला? काय आजीबाई तुम्हाला नाही जायचं? अगं मी अंधारी पांगळी कुठे जाऊ मतदान करायला? वय वय बरोबर आहे. काय आजीबाई तुम्हाला नाही जायचं मतदान करायला? मी अंधी आहे मला दिसत नाही. मी कुठे जाऊ मतदान करायला? करायला हो चला जाऊ मतदान करायला. चला जाऊ मतदान करायला, हो चला जाऊ मतदान करायला. गावकऱ्यांनो असे आपल्या शेजारी पाजारी तर होत नसेल ना. आपण बघूया. चला तर बघूया जर आपल्या शेजारी पाजारी असे होत असेल तर काय करायचे. ओहो तुम्ही तुमचे अनमोल मते चहा नाश्ता आणि जेवणासाठी विकता आहात. मान्य आहे तुम्ही बेरोजगार आहात पण विचार करा. तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध करून देणाऱ्याला मतदान केले तर
नक्कीच बेरोजगारी ही समस्या आपोआप मिटेल की नाही? नक्कीच मिटेल. काय हो ताई, छान छान साड्या मिळाल्या म्हणून मतदान करतात. तुम्हाला एवढ्या लांबून पाणी आणावे लागते, त्याचं नाही का तुम्हाला काही वाटत? गावात दारूबंदी झाली पाहिजे, महिलांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजे, असे नाही का तुम्हाला वाटत? म्हणून त्यालाच मतदान करा जो तुम्हाला सुविधा देईल. हो, आम्ही त्यांनाच मतदान करू जो आम्हाला सुविधा देईल. अहो मावशी, तुम्हाला असे वाटत